Hello everyone. In last session we see what is the 10-step methodology for detailed energy audit, pre-audit phase, then initial site visit and preparation required for detailed auditing, main aim of visits, then information to be collected during the detailed audit include, and recently we have to study the understanding energy cost. So different energy cost or different cost is required to identified in that visit or to identified in that energy audit. So what is this different energy cost? Okay, where the cost is required exactly. So this part is seen in this session. First one, understand energy cost is a vital factor for awareness creation and saving calculation in many industries. Sufficient material may not be available to measure all the energy used. So for sufficient material, if it is not available, okay, to measure all the energy used, then we have to awareness about all these things. We have to awareness about all the energy cost factors. Okay, energy involved can be used for the following purpose. मग एनर्जी आपल्याला कुठे कुठे लागणार आहे? सो डिफरंट थिंग्समध्ये डिफरंट पर्पजमध्ये आपल्याला ती एनर्जी लागणार आहे. Priorly we have to see some another points. In many industries sufficient meter may not be available to measure all the energy use. Okay, for measure all the energy there is a different meters is required, and these different meters is not available in each and every industries. Okay, in such a case invoice for fuel and electrical we will be useful. The annual company balance sheet is the other source where fuel cost and power are given with a production related information. Energy involves can be used for the following purpose. So there is a different purpose. For that purpose energy can be used. First one, they provide record of energy purchased in given year. Okay, in given year how many how एक्झॅक्टली एनर्जी किती यूज केलेली आहे तर ह्याचा रेकॉर्ड आपल्याला प्रोव्हाइड करणार आहेत, विच गिव्स अ बेसलाइन फॉर फ्यूचर रेफरन्स. इट इज गिव अ बेसलाइन फॉर द रेफरन्स पर्पज. इन फ्यूचर इफ यू वांट टू टेक अ रेफरन्स फॉर दैट पर्पज इट इज यूजफुल टू यू. सेकंड वन, एनर्जी इन्वॉल्व मे इंडिकेट द पोटेंशियल फॉर सेविंग when related to production requirement or to air conditioning requirement, space heating etc. आता जे काय एनर्जी इन्व्हॉल्वमेंट मे बी इंडिकेटेड द पोटेन्शियल फॉर सेव्हिंग वेन रिलेटेड टू प्रोडक्शन. जेव्हा प्रोडक्शनशी रिलेटेड असेल किती सेव्हिंग व्हायला पाहिजे, किती रिक्वायरमेंट आहे त्याच्यासाठी, एअर कंडिशनिंग रिक्वायरमेंट काय आहे, स्पेस हिटिंग रिक्वायरमेंट किती आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे आयडेंटिफाय करता येतात. वेन इलेक्ट्रिसिटी इज परचेस्ड ऑन द बेस लाईन ऑफ मॅक्सिमम डिमांड टॅरिफ. इलेक्ट्रिसिटी तुम्ही परचेस करता आहात तर ही सुद्धा एक बेसलाईन होणार आहे की मॅक्सिमम डिमांड टॅरिफवरती तुम्ही परचेस केलेली आहे का, किती डिमांड किती टॅरिफवरती तुम्ही ती परचेस केलेली आहे. वी हॅव टू आयडेंटिफाय और वी हॅव टू फाइंड आउट ऑल दिस थिंग्स. नेक्स्ट वन, दे कॅन सजेस्ट वेअर सेव्हिंग आर मोस्ट लाईकली टू बी मेड. मग आपल्याला ह्याच्यातून सजेस्ट करता येतं की जास्तीत जास्त सेव्हिंग हे ह्याच्यामध्ये होऊ शकतं किंवा मॅक्सिमम सेव्हिंग ह्याच्यामध्ये होऊ शकतं. इन लेटर इयर Okay, in later year invoice can be used to qualify the energy and cost saving made through energy conservation measure. एनर्जी कॉन्झर्वेशन मेजरमध्ये आपण काय सांगू शकतो की कुठल्या पद्धतीमध्ये कुठल्या ठिकाणी काय होणार आहे, ॲक्च्युअली आपली जी काही क्वांटिटी ऑफ एनर्जी आहे त्याची जी काही कॉस्ट आहे ती कुठे कुठे सेव्ह होणार आहे, कुठे कुठे एनर्जी कॉन्झर्वेशन होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी ह्या एनर्जी कॉस्ट आयडेंटिफिकेशनवरून किंवा अंडरस्टँडिंगवरून आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. आता नेक्स्ट वन पॉईंट आहे फ्युएल कॉस्ट. कुठल्या फ्युएलसाठी आपल्याला कॉस्ट ॲक्च्युअली लागणार आहे ह्या गोष्टी आपण इथे बघणं गरजेचं आहे. वाईड व्हरायटी ऑफ फ्युएल आर अवेलेबल फॉर थर्मल एनर्जी सप्लाय. मॅक्सिमम फ्युएल हे आपल्याला लागतं ते कशासाठी तर थर्मल एनर्जी सप्लाय. ओके, फ्यू आर लिस्टेड बिलो, त्याच्यातले काही खाली लिस्ट केलेले आहेत. सो फर्स्ट वन फ्युएल ऑइल, सेकंड वन लो सल्फर हेवी स्टॉक LSHS. ओके, लो सल्फर हेवी स्टॉक हे पण आपल्याला साठी आणण्यासाठी कॉस्ट काहीतरी लागणार आहे. लाईट डिझेल ऑइल LDO. देन लिक्विडिफाईड पेट्रोलियम गॅस LPG. आपण जो काही LPG गॅस रेग्युलरली घरात यूज करतो तो LPG गॅस आहे, त्याच्यासाठी सुद्धा काही कॉस्ट लागणार आहे. फिफ्थ वन कोल. मॅक्सिममली खरेदी करायचा असेल तर तो कोळसा आहे आणि कोलचा त्याची जी काही कॉस्ट आहे ती पण लार्ज असते, मॅक्स असते. 6 वन आहे लाईट
लिग्नाईट परचेसिंगसाठी सुद्धा मॅक्सिमम कॉस्ट लागणार आहे. आणि वूड ETC, आणि काही ते बर्न आउट करण्यासाठी बॉयलर पर्पजसाठी वूड सुद्धा रिक्वायर्ड आहे. मग अशा ठिकाणी आपल्याला काय लागते तर ही मॅक्सिमम फ्युएल कॉस्ट लागणार आहे. अंडरस्टँडिंग फ्युएल कॉस्ट इज फेअरली सिम्पल अँड इट इज परचेस्ड इन टन. मॅक्सिममली आपण कशात परचेस करतो ह्या सगळ्या गोष्टी, ज्या काही फ्युएल्स आहेत, लो सल्फर हेवी स्टॉक आहे, कोल आहे, लिग्नाईट आहे, वूड आहे, हे मॅक्सिममली कशात परचेस केलं जातं तर टनमध्ये किंवा किलो टनमध्ये अवेलेबल केलं जातं, किंवा टनमध्ये किंवा किलो टनमध्ये परचेस केलं जातं. Understand fuel cost is fairly simple. It is very simple, and its purchase in kiloton or ton. Availability cost and quality are the main three factors. Available cost and quality are the three main factors. अवेलेबल आहे की नाही त्याचं कॉस्ट आणि त्याची क्वालिटी हे बघणं जास्ती गरजेचं आहे. दॅट शुड बी कन्सिडर्ड व्हाईल परचेसिंग. तुम्ही परचेस करताना काय बघणार आहे ते मार्केटमध्ये अवेलेबल आहे का, किती व्हॅल्यूमध्ये तुमच्याकडे अवेलेबल आहे, तुमच्याकडे स्टोअर किती आहे, त्याची कॉस्ट किती आहे आणि त्याची क्वालिटी कुठली आहे, ह्या सगळ्या गोष्टी, या तिन्ही गोष्टी आपल्याला पहिल्यांदा परचेस करताना बघणं गरजेचं आहे. द फॉलोइंग फॅक्टर शुड बी टेकन इन टू अकाउंट ड्युरिंग प्रोक्युरमेंट ऑफ फ्युएल फॉर एनर्जी अँड इकॉनॉमी. So which are these following factors which is taken into account during the procurement of the fuel in energy efficiency and economy? Energy efficiency and economy consider करताना कुठल्या कुठल्या फॅक्टर्स आपण कन्सिडर करणार आहे तर ऑब्व्हियसली प्राइस ॲट सोर्स, त्या सोर्सची जी काही जी प्राइस आहे ती, ट्रान्सपोर्टेशन चार्जेस त्याचे किती जातील, म्हणजे समजा तुम्हाला एखादं मटेरियल आहे ते अगदी दिल्लीवरून आणायचं महाराष्ट्रामध्ये तर ऑब्व्हियसली इट रिक्वायर्ड मॅक्सिमम ट्रान्सपोर्टेशन चार्जेस, तर हे ट्रान्सपोर्टेशन चार्जेस बघितले पाहिजे. त्याच्याचबरोबर तिथून येताना त्याची प्राइस काय आहे ती बघितली पाहिजे. टाईप ऑफ ट्रान्सपोर्ट, कुठल्या पद्धतीचे ट्रान्सपोर्ट आहे, तुम्ही रेल्वे थ्रू आणताय, बाय रोड आणताय की कुठल्या ह्याच्यातून ट्रान्सपोर्टेशन करताय. सेकंड वन क्वालिटी ऑफ फ्युएल, तुमचं फ्युएल कसं आहे, त्याची क्वालिटी काय आहे. इट मे बी कंटामिनेटेड, इट मे बी मॉइश्चर कंटेंट, त्याच्यामध्ये मॉइश्चर असू शकतं. काही समजा लिक्विड डिझेल ऑइल असेल तर देअर मे बी स्लर्ज फॉर्मेशन, त्याच्यामध्ये स्लर्ज असू शकतं. तर ह्या गोष्टी आपण बघणं गरजेचं आहे. त्याची प्रॉपर क्वालिटी मेंटेन केलेली आहे की नाही हे आपल्याला चेकआउट करणं, फाइंड आउट करणं गरजेचं आहे. नेक्स्ट वन एनर्जी कंटेंट, कॅलोरिफिक व्हॅल्यू, त्याची एनर्जी कंटेंट किती आहे, म्हणजे किती अमाऊंट ऑफ एनर्जी तो तुम्हाला देऊ शकतो. तुम्ही सेव्हरल टनमध्ये कोळसा परचेस केला आहे तर त्याचा बर्न केल्यानंतर, तो कोल बर्न केल्यानंतर किती अमाऊंट ऑफ तुम्हाला एनर्जी मिळू शकते, ती एनर्जी आपण फाइंड आउट करणं गरजेचं आहे. सो दिस इज अ फ्युएल कॉस्ट. नेक्स्ट वन स्लाइड, इट इज अ पॉवर कॉस्ट. इलेक्ट्रिसिटी प्राइस इन इंडिया नॉट ओनली व्हॅरीज फ्रॉम स्टेट टू स्टेट. आता पॉवर कॉस्ट म्हणजे काय तर जी नॉर्मली इलेक्ट्रिसिटी तुम्हाला यूज करावी लागते ती, तर ती जी काही इलेक्ट्रिसिटी आहे आपल्या इंडियामध्ये त्याची जी काही प्राइस आहे ही फक्त स्टेट टू स्टेट बदलते असं नाही. इलेक्ट्रिसिटी प्राइस इन इंडिया नॉट ओनली व्हॅरीज फ्रॉम स्टेट टू स्टेट बट ऑल्सो सिटी टू सिटी. प्रत्येक शहरामध्ये काय होते त्याचं चेंजेस होतात, प्रत्येक प्राइस बदलते. अँड कन्झ्युमर टू कन्झ्युमर, आपल्याला माहिती आहे की जर कस्टमर हा इंडस्ट्रियल असेल तर त्याची एनर्जी चार्जेस वेगळे असतात, समजा तो कमर्शियल असेल तर त्याचे चार्जेस वेगळे असतात, समजा रेसिडेन्शियल असेल तर त्याचे चार्जेस वेगळे असतात. म्हणजे ईच अँड एव्हरी कस्टमर्सचे जे काय पॉवर कॉस्ट आहे किंवा एनर्जी कॉस्ट आहे ती बदलत राहते. थ्रू इट डज द सेम वर्क एव्हर व्हेन मेनी फॅक्टर्स, म्हणजे जरी तो सेम काम करतोय तरी सुद्धा कुठलेही फॅक्टर्स असतील तरी सुद्धा त्याच्या कस्टमर्सच्या त्या ज्या काही प्राइजेस आहेत एनर्जी कॉस्टच्या त्या वेगवेगळ्या आहेत. आर इन्व्हॉल्व इन डिसाइडिंग फायनल कॉस्ट ऑफ परचेस्ड इलेक्ट्रिसिटी. ओके, इट डज वर्क द सेम वर्क, म्हणजे तो सेम काम करतोय. एव्हरीवेअर मेनी फॅक्टर्स आर इन्व्हॉल्ड इन डिसाइडिंग फायनल कॉस्ट. त्याची जी काही फायनल कॉस्ट आहे ती डिसाईड करण्यासाठी डिफरंट फॅक्टर्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत ऑफ परचेस्ड इलेक्ट्रिसिटी. मग असे कुठले कुठले कॉस्ट आहेत, कुठले कुठले फॅक्टर्स आहेत. सो फर्स्ट वन फॅक्टर्स इज मॅक्सिमम डिमांड चार्जेस. मॅक्सिमम डिमांड चार्जेस KVA, दॅट इज हाऊ फास्ट द इलेक्ट्रिसिटी इज यूज्ड. मॅक्सिमम डिमांड म्हणजे किती फास्टमध्ये तुम्ही ती इलेक्ट्रिसिटी यूज केलेली आहे. जास्तीत जास्त स्पीड इलेक्ट्रिसिटी, तुम्ही मॅक्सिमम इलेक्ट्रिसिटी किंवा जास्तीत जास्त स्पीडमध्ये इलेक्ट्रिसिटी यूज करत असाल तर ऑब्व्हियसली जास्त इलेक्ट्रिसिटी यूज करायचं, त्याचे चार्जेस वेगळे असणार आहेत. सेकंड वन एनर्जी चार्जेस KWH. आता एनर्जी चार्जेस म्हणजे किती तर हाऊ मच इलेक्ट्रिसिटी इज कन्झ्युम, तुम्ही नक्की किती इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम केलेली आहे ह्याच्यावरती सुद्धा, म्हणजे जास्तीत जास्त इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम केली असेल तर ऑब्व्हियसली त्याचे चार्जेस डिफरंट राहणार आहेत. नेक्स्ट वन टू चार्जेस पीक/नॉन-पीक पिरियड when electricity is utilized. तुमची इलेक्ट्रिसिटी कधी युटिलाइज केलेली आहे, म्हणजे पीक लोड पिरियडमध्ये किंवा नॉन पीक लोड पिरियडमध्ये. पीक लोड असेल तेव्हा तुम्ही जर यूज केली असेल जास्तीत जास्त इलेक्ट्रिसिटी त्याचे चार्जेस वेगळे आहेत. नॉन पीक लोडमध्ये यूज करत असाल तर ऑब्व्हियसली इट्स चार्जेस इज डिफरंट. डेली
मध्ये यूज करत असाल, नाईटमध्ये यूज करत असाल, तर प्रत्येकाचे चार्जेस वेगवेगळे राहतात. डेचे चार्जेस वेगळे आहेत, नाईटचे चार्जेस वेगळे आहेत, किंवा पीक लोडचे वेगळे आहेत आणि नॉन पीक लोडचे वेगळे चार्जेस आहेत. फोर्थ वन, पॉवर फॅक्टर चार्जेस, दॅट इज PF. आता आपल्याला माहिती आहे सगळ्यांनाच पॉवर फॅक्टर म्हणजे काय. तो कमी असेल तर ऑब्व्हियसली आपल्याला काय करावं लागतं, तर पेनॅल्टी भरावी लागते. तो जर प्रॉपर मेंटेन केला तर आपल्याला इन्सेंटिव्ह मिळतात. सो सच पॉवर फॅक्टर चार्जेस हे डिफरंट राहतात. दॅट इज रिअल पॉवर यूज वर्सेस अपरंट पॉवर यूज. रिअल पॉवर किती यूज केली आहे वर्सेस अपरंट पॉवर, ह्याच्या फॅक्टरलाच आपण नॉर्मली काय म्हणतो, तर पॉवर फॅक्टर म्हणतो. म्हणजे रिअल पॉवर जर तुमच्या प्लॅनने यूज केली असेल जास्तीत जास्त ॲज कम्पेअर टू आपली काय म्हणतो आपण त्याला इमॅजिनरी पॉवरपेक्षा. ठीक आहे, म्हणजे रिअल पॉवर जास्तीत जास्त आहे तर ऑब्व्हियसली तुमचे कॉस्ट चार्जेस कमी असणार आहेत. आणि जर रिअल पॉवर कमी आहे आणि तुमची इमॅजिनरी पॉवर जास्त यूज केली गेली असेल किंवा इमॅजिनरी पॉवरच्या सर्किटमध्ये जास्ती ॲब्झॉर्ब केली गेली असेल तर त्या कंडिशनला काय होणार आहे, पॉवर फॅक्टर हा लेस होणार आहे आणि म्हणून त्याचे चार्जेस जास्ती किंवा पेनॅल्टी तुम्हाला भरावी लागेल. फिफ्थ वन, अदर इन्सेंटिव्ज अँड पेनॅल्टीज अप्लाइड फ्रॉम टाइम टू टाइम. आता काही अदर चार्जेस असतात, काही अदर इन्सेंटिव्ज असतात किंवा अदर पेनॅल्टीज असतात विच इज अप्लाइड फ्रॉम टाइम टू टाइम. तुम्हाला टाइम टू टाइमली अप्लाइड कराव्या लागतात. म्हणजे डिफरंट पेनॅल्टीज सुद्धा भराव्या लागतात. फक्त पॉवर फॅक्टर कमी आहे किंवा जास्ती आहे म्हणूनच पेनॅल्टी भरावी लागते असं नाही. काही डिफरंट थिंग्स आहेत, काही डिफरंट इन्सेंटिव्ज आहेत, काही डिफरंट पेनॅल्टी चार्जेस सुद्धा आहेत. म्हणजे समजा तुम्ही तुमच्या कन्स्ट्रक्शनच्या वरती एखादं विंडमिल उभी केली असेल तर त्या विंडमिलचे जे काही तुम्ही ग्रीडला कनेक्शन दिलं असेल तर ते जे काही तुम्ही एक्स्ट्रा जनरेशन करून सप्लाय करताय त्याच्यासाठी ते कंपनी जे काय ओनर आहेत ते तुम्हाला काय करतात, किंवा कंपनी जी आहे ती कंपनी काय करते, तुम्हाला इन्सेंटिव्ह प्रोव्हाइड करते. ठीक आहे, तर असे काही अदर इन्सेंटिव्ज किंवा पेनॅल्टीज आहेत जे अप्लाइड फ्रॉम टाइम टू टाइम. 6.1 हाय टेन्शन टॅरिफ अँड लो टेन्शन टॅरिफ रेट चार्जेस. आता हाय टेन्शन तुम्ही HT लाईनचे युजर्स असाल तर त्याचं टॅरिफ वेगळं आहे. लो LT लाईनचे युजर्स असाल तर त्याचे चार्जेस किंवा त्याचे टॅरिफ वेगळे आहेत. ठीक आहे, हाय टेन्शन म्हणजे मॅक्सिमम व्होल्टेज यूज केला असेल, तुम्ही 11 kV घेतला असेल, त्याच्यापेक्षाही मॅक्स घेतला असेल त्याचे चार्जेस वेगळे येतात. आणि लो टेन्शन म्हणजे तुमच्या साधं 230 किंवा 440 असं कन्व्हर्जन करून घेतलं असेल 440चं तर तिथून त्याचे चार्जेस वेगळे राहतात. म्हणजे आपल्या कमर्शियल पर्पजचे वेगळे राहतात, इंडस्ट्रियल पर्पजचे डिफरंट चार्जेस राहतात. स्लॅब रेट कॉस्ट अँड इट्स व्हॅरिएशन्स. आता काही स्लॅब रेट कॉस्ट असतात, त्याच्यामध्ये काही व्हॅरिएशन्स असतात, ह्या गोष्टी सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. देन टाईप ऑफ टॅरिफ. ओके, कुठल्या टाईप ऑफ टॅरिफ आहे, कॉस्ट अँड रेट फॉर व्हेरियस कॅटेगरीज सच ॲज कमर्शियल, रेसिडेन्शियल, इंडस्ट्रियल, गव्हर्नमेंट, ॲग्रिकल्चर एक्सेट्रा. डिफरंट टाईप ऑफ टॅरिफ आर देअर. किलोवॅट टॅरिफ, KVA टॅरिफ, मॅक्सिमम डिमांड टॅरिफ, 2 पार्ट टॅरिफ, पॉवर फॅक्टर टॅरिफ. आणि याच्याचबरोबर कमर्शियल, रेसिडेन्शियल, इंडस्ट्रियल अँड गव्हर्नमेंट आणि ॲग्रिकल्चरल ह्या प्रत्येक वेगवेगळ्या टाईपनुसार वेगवेगळे टॅरिफ्स तुम्हाला आकारले जाणार आहेत. नेक्स्ट वन, देर इज अ 9th वन, टॅरिफ रेट फॉर डेव्हलप्ड अँड अंडर डेव्हलप्ड एरिया स्टेट. आता काही डेव्हलप्ड कंट्रीज असतील, नॉन डेव्हलप्ड कंट्रीज असतील, डेव्हलप्ड एरिया असेल, नॉन डेव्हलप्ड एरिया असेल, तर ह्या प्रत्येकाचा जो काही टॅरिफ रेट आहे हा टॅरिफ रेट काय राहतो, डिफरंट राहतो. डिफरंट एरियासाठी तो टॅरिफ रेट डिफरंट राहणार आहे. अनडेव्हलप्ड असेल, समजा एखादं ग्रामीण भाग आहे तर ग्रामीण भागामध्ये चार्जेस कमी राहतात आणि हे तर शहरी भागामध्ये बघायला गेलो तर तिथले चार्जेस काय असतात, तिथलं टॅरिफ काय असतं, वेगळं असतं, ते हायर टॅरिफ असतं. म्हणजे पर युनिट चार्जेस जे काय आकारले जातात डेव्हलप्ड अँड नॉन डेव्हलप्ड एरियाचे हे डिफरंट राहणार आहेत. आणि नेक्स्ट वन, लास्ट वन, टॅक्स हॉलिडे फॉर न्यू प्रोजेक्ट. काही न्यू प्रोजेक्ट्स असतील त्यांचे काही टॅक्स असणार आहेत तर त्या गोष्टी काय राहणार आहेत, डिफरंट राहणार आहेत. सो वी हॅव टू कन्सिडर ऑल दीज थिंग्स, ऑल दीज पॉईंट्स इन अ पॉवर कॉस्ट. ओके, ह्या सगळ्या गोष्टी आपण पॉवर कॉस्टमध्ये कन्सिडर करणं किंवा बघणं गरजेचं आहे. आता आफ्टर दॅट मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट, इट इज अ बेंचमार्किंग अँड एनर्जी परफॉर्मन्स. आता व्हॉट इज अ बेंचमार्किंग म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणूया की कंपॅरिझन बिटवीन दी प्रिव्हियस व्हॅल्यूज अँड बेसलाईन व्हॅल्यू असं आपण कन्सिडर करू शकतो. किंवा आपण एक डाटा स्टोअर करून ठेवतो. तो डाटा कशासाठी ठेवतो, तर फॉर द रेफरन्स व्हॅल्यू, काहीतरी रेफरन्स मिळावा, काहीतरी कंपॅरिझन मिळावं म्हणून आपण काय करतो, काहीतरी डाटा आयडेंटिफाय करतो. तर त्याला ॲक्च्युली आपण काय म्हणायचं, तर ब्रांच मार्किंग असं म्हणतात. आता ब्रांच मार्किंग ऑफ एनर्जी कन्झम्पशन इंटरनली, हिस्टॉरिकल ट्रेंड ॲनालिसिस और एक्सटर्नली. कसं होतंय ते इंटरनली होतं एनर्जी कन्झम्पशनचं ब्रांच मार्किंग किंवा एक्सटर्नली होतं आहे. आता हेच जर इंटरनली असेल तर हिस्टॉरिकल म्हणजे आधीचं काही डाटा तुम्ही फाइंड आउट करून ठेवला असेल, ट्रेंड ॲनालिसिस असेल. अँड एक्सटर्नली अक्रॉस सिमिलर इंडस्ट्रीज. ओके, वेगवेगळ्या सिमिलर इंडस्ट्रीजमध्ये एक्सटर्नली तुम्ही बघितलं असेल. आर टू पॉवरफुल टूल्स फॉर परफॉर्मन्स स्टेटमेंट अँड लॉजिकल इव्हॅल्युएशन ऑफ ॲव्हेन्यूज फॉर इम्प्रूव्हमेंट. म्हणजे काही इम्प्रूव्हमेंटसाठी ह्या जे काही ब्रांच मेकिंग इंटरनली एक्सटर्नली करत आहात, इट इज व्हेरी पॉवरफुल टूल टू परफॉर्मन्स असेसमेंट. हे तुमच्यासाठी खूप
परफॉर्मन्स करण्यासाठी खूप पॉवरफुल काय आहे, असेसमेंट, पॉवरफुल टूल फॉर परफॉर्मन्स असेसमेंट अँड लॉजिकल इव्हॅल्युएशन ऑफ ॲव्हेन्यू फॉर इम्प्रूव्हमेंट. ओके, इम्प्रूव्ह होण्यासाठी हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. हिस्टॉरिकल डाटा विल डॉक्युमेंट हेल्प्स टू ब्रिंग आउट एनर्जी कन्झम्पशन कॉस्ट. आता हिस्टॉरिकली काही तुम्ही डाटा सेव्ह केला असेल तर त्याच्यामुळे काय आपल्याला हेल्प होणार आहे, इट हेल्प्स टू ब्रिंग आउट एनर्जी कन्झम्पशन कॉस्ट. तुमची ॲक्च्युअल एनर्जी कन्झम्पशन कॉस्ट किती झालेली आहे हे आयडेंटिफाय करण्यासाठी हे तुम्हाला खूप हेल्पफुल असणार आहे. म्हणून हिस्टॉरिकल डाटा आपण सेव्ह करणं गरजेचं आहे. ओके, इम्प्रूव्हमेंट फॉर द हिस्टॉरिकल bring out energy consumption cost. Okay, helps to bring out energy consumption cost. Next one, the trends month wise / day wise trend analysis of energy consumption cost, relevant production features, specific energy consumptions, helps to understand effects of capacity utilization on energy. तुमची एनर्जी किती युटिलाइज केलेली आहे, ठीक आहे, त्याची टोटल जी काही कॉस्ट आहे, एनर्जी कन्झम्पशन कॉस्ट आहे, रिलिव्हंट प्रोडक्शन फीचर्स असतील, स्पेसिफिक एनर्जी कन्झम्पशन आहे, हे सगळं हेल्प कशात होणार आहे, इट हेल्प टू अंडरस्टँड इफेक्ट्स ऑफ कपॅसिटी युटिलायझेशन ऑन एनर्जी. ठीक आहे, जी काही कपॅसिटी युटिलाइज केली जाते, एनर्जी जी काही युटिलाइज केली जाते त्यांच्यावर होणारा जो काही इफेक्ट आहे हे आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला ह्या ज्या काही आधीच्या कॉस्ट असणार आहेत, आधीच्या एनर्जी कन्झम्पशन कॉस्ट असणार आहे, रिलिव्हंट प्रोडक्शन फीचर्स असणार आहेत, ह्या सगळ्या हेल्पफुल असणार आहेत. यूज एफिशियन्सी अँड कॉस्ट ऑन अ ब्रॉडर. ओके, हे जे काय आहे इफिशियन्सी आहे म्हणजे कॉस्ट बरोबर एनर्जी बरोबर किती इफिशियन्सी होती, त्याची किती कॉस्ट होती हे आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट हे हेल्पफुल असणार आहे. एक्सटर्नल ब्रांच मेकिंग रिलेट्स टू इंटरनल युनिट कंपॅरिझन अक्रॉस अ ग्रुप ऑफ सिमिलर युनिट. एक्सटर्नल ब्रांच मेकिंग कशाशी रिलेटेड असणार आहे, टू इंटरनल युनिट कंपॅरिझन अक्रॉस अ ग्रुप ऑफ सिमिलर युनिट. म्हणजे एक युनिट आहे त्याचंच कंपॅरिझन आपण कशाबरोबर करायचं आहे तर दुसऱ्या सिमिलर युनिट बरोबर त्याचं आपण काय करणार आहोत, कंपॅरिझन करणार आहोत. म्हणजे दुसरा सिमिलर एक युनिट आहे त्याचं कंपॅरिझन दुसऱ्या सिमिलर युनिट बरोबर करतोय, ह्याला ॲक्च्युअली एक्सटर्नल ब्रांच मेकिंग असं आपण म्हणणार आहोत. However, it would be important to ascertain similarities. मग आपल्याला काही सिमिलॅरिटीज त्याच्यातल्या बघणं गरजेचं आहे. ॲज अदरवाईज फाइंडिंग कॅन बी ग्रॉसली मिसलिडिंग. त्याच्याबरोबर आपण सिमिलॅरिटीज बघतोय, ॲज अदरवाईज फाइंडिंग कॅन बी ग्रॉसली मिसलिडिंग किंवा मिसलिडिंग होऊ शकतं त्याच्यामध्ये. फ्यू कंपॅरेटिव्ह फॅक्टर्स व्हाईल नीड टू बी लुक्ड इन टू व्हाईल ब्रांच मेकिंग एक्सटर्नली आर डन. जेव्हा तुमचं ब्रांच मेकिंग एक्सटर्नली परफॉर्म होतं, ब्रांच मेकिंग एनर्जी परफॉर्मन्स जो काही एक्सटर्नली तुम्ही बघत असाल त्यावेळेस काही फ्यू कंपॅरेटिव्ह फॅक्टर्स आहेत आपल्याला जे बघणं गरजेचं आहे. मग ते कुठले फ्यू कंपॅरेटिव्ह फॅक्टर्स आहेत तर फर्स्ट वन स्केल ऑफ ऑपरेशन, ऑपरेशनचं स्केल. त्याच्यानंतर विंटेज ऑफ टेक्नॉलॉजी, तुमची जी काय टेक्नॉलॉजी आहे ती बघणं गरजेचं आहे. रॉ मटेरियल स्पेसिफिकेशन अँड क्वालिटी, ते रॉ मटेरियल जे काय त्याचं स्पेसिफिकेशन अँड क्वालिटी आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबर प्रोडक्ट स्पेसिफिकेशन अँड क्वालिटी, प्रोडक्ट स्पेसिफिकेशन अँड क्वालिटी, ब्रांच मेकिंग एनर्जी परफॉर्मन्स परमिट. आता प्रोडक्ट स्पेसिफिकेशन नंतर ब्रांच मेकिंग एनर्जी परफॉर्मन्स परमिट काहीतरी आहे, त्या कुठल्या पॉईंट्स आहेत तर क्वांटिफिकेशन ऑफ फिक्स्ड अँड व्हेरिएबल एनर्जी कन्झम्पशन ट्रेड. क्वांटिफिकेशन ऑफ फिक्स्ड अँड व्हेरिएबल एनर्जी कन्झम्पशन ट्रेड. फिक्स्ड एनर्जी कन्झम्पशन किती आहे, व्हेरिएबल एनर्जी कन्झम्पशन किती आहे ह्याचं क्वांटिफिकेशन करणं गरजेचं आहे. देन प्रोडक्शन लेवल. नेक्स्ट वन कंपॅरिझन ऑफ द इंडस्ट्री एनर्जी परफॉर्मन्स विथ रिस्पेक्ट टू द व्हेरियस प्रोडक्शन लेवल. जे काही तुमची इंडस्ट्री एनर्जी परफॉर्मन्स आहे याचा व्हेरियस प्रोडक्शन लेवल बरोबर कंपॅरिझन करायचं आहे. कपॅसिटी युटिलायझेशन वगैरे आपण कम्पेअर करणार आहोत. नेक्स्ट वन आयडेंटिफिकेशन ऑफ बेस्ट प्रॅक्टिसेस बेस्ड ऑन द एक्सटर्नल ब्रांच मेकिंग डाटा. जे काही बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत तुमच्या एका युनिटचे ते आपण आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. हे सुद्धा एक्सटर्नल ब्रांच मेकिंगवर डिपेंड असणार आहे, दुसऱ्या कंपनीबरोबर तुम्ही कम्पेअर केल्यानंतर कळणार आहे. नेक्स्ट वन स्कोप अँड margin available for energy consumption and cost reduction. Scope and margin available for energy consumption and cost reduction. ठीक आहे, कुठं कुठं एनर्जी कुठं स्कोप आहे की एनर्जी कन्झ्युम होऊ शकतो, कॉस्ट रिड्यूस होऊ शकतो, हे सुद्धा आपल्याला आयडेंटिफाय करता येऊ शकतं. नेक्स्ट वन बेसिस फॉर मॉनिटरिंग अँड टार्गेट सेटिंग एक्सरसाइज. मॉनिटरिंग आणि टार्गेट सेटिंग एक्सरसाइज आपल्याला ह्याच्यामध्ये आयडेंटिफाय करणं गरजेच्या आहेत. नेक्स्ट वन पॉईंट द ब्रांच मेकिंग पॅरामीटर कॅन बी. मग आता कुठले कुठले ब्रांच मेकिंग पॅरामीटर्स आहेत, ग्रॉस प्रोडक्शन रिलेटेड. ग्रॉस प्रोडक्शन रिलेटेड काही पॅरामीटर्स आहेत आता इथे दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल KWH पर MT, लिंकर
और सिमेंट प्रोडक्ट प्लांट. जो काही सिमेंट प्रोडक्ट प्लांट आहे तो KWHMT असणार आहे, मिलियन टन KWH. नेक्स्ट वन फॉर एक्झाम्पल KWH KG यार्न प्रोडक्ट प्रोड्यूस्ड, ते टेक्स्टाईल प्लांटसाठी आपण कन्सिडर करतोय. KWHMT/MT KCL पर KG पेपर प्रोडक्ट म्हणजे पेपर प्लांटसाठी बघतोय. KCL पर KWH पॉवर प्रोडक्ट हीट रेट ऑफ पॉवर प्लांट. नेक्स्ट वन मिलियन किलो कॅलोरी पर /MT यू रिक्वायर्ड और अमोनिया फर्टिलायझर प्लांटसाठी हे गरजेचं आहे. नेक्स्ट वन KWHMT ऑफ लिक्विड मेटल आउटपुट इन अ फाउंड्रीमध्ये आपण ह्या गोष्टी बघणार आहोत. आता इक्विपमेंट युटिलिटी रेट, इक्विपमेंटचे काही युटिलिटी रेट असणार आहेत. फॉर एक्झाम्पल किलोवॅट पर टन ऑफ अ रेफ्रिजरेशन, मग एअर कंडिशनिंग प्लांटमध्ये आपण हे बघतो आहे. त्याच्याबरोबर पर्सेंटेज थर्मल इफिशियन्सी ऑफ अ बॉयलर प्लांट, त्याची जी काही थर्मल इफिशियन्सी आहे बॉयलर प्लांटची ती बघणं गरजेचं आहे. पर्सेंटेज कूलिंग टॉवर इफेक्टिव्हनेस इन अ कूलिंग टॉवर, जो काही कूलिंग टॉवर आहे त्याचं कूलिंग टॉवर इफेक्टिव्हनेस बघणं गरजेचं आहे. KWH पर NM3, KWH पर NM3 ओके ऑफ कॉम्प्रेस्ड एअर जनरेटेड प्लांट. कॉम्प्रेस्ड एअर जनरेटेड प्लांटच्या ह्या गोष्टी आपल्याला बघणं गरजेचं आहे. तर असे सच डिफरंट प्लांट्स दिलेले, डिफरंट प्लांट्सची जी काही इन्फॉर्मेशन किंवा डिफरंट प्लांटचे जे काही रेट आहेत ते डिफरंट युनिट्समध्ये आपण आयडेंटिफाय करतोय, तर ते डिफरंट युनिट इथं प्रोव्हाइड केलेले आहेत. आता व्हाईल सच अ ब्रांच मेकिंग आर रेफर्ड टू रिलेटेड क्रुशियल प्रोसेस पॅरामीटर्स नीड मॉनिटरिंग फॉर मिनिंगफुल कंपॅरिझन अमंग पियर्स फॉर इन्स्टंट इन अबव कॉजेस. आता डिफरंट प्लांट्स आहेत. फॉर अ सिमेंट प्लांट, समजा एक सिमेंट प्लांट असेल तर त्या सिमेंट प्लांटमध्ये काय असणार आहे, तर टाईप ऑफ सिमेंट, ब्लेन नंबर, देन फिटनेस दॅट इज पोर्टलँड अँड प्रोसेस यूज्ड, वेट, ड्राय आर टू बी पोर्टेड अलॉंगसाइड KWT पर MT फिगर. म्हणजे तुमचं जे काय सिमेंट आहे ते सिमेंट कुठल्या लाईनवरती आहे, त्याच्याबरोबर प्रोसेस यूज्ड, मग वेट आहे का, ड्राय आहे, आर टू बी रिपोर्टेड अलॉंगसाइड KWHMT मध्ये आपण ते रिपोर्ट करतोय. ठीक आहे. आता फॉर टेक्स्टाईल युनिट, समजा टेक्स्टाईल युनिट आहे तर टेक्स्टाईल युनिटमध्ये काय आयडेंटिफाय करायचं आहे, तर ॲव्हरेज काउंट, टाईप ऑफ यार्न, किती टाईप ऑफ यार्न आहे ते, दॅट इज पॉलिस्टर आहे का कॉटन आहे, इज टू बी रिपोर्टेड ओके अलॉंगसाइड KWH पर स्क्वेअर मीटर. म्हणजे पॉलिस्टर आहे कसं तयार करताय, त्याचा काउंट किती आहे, किंवा कॉटन आहे त्याच्याचबरोबर रिपोर्टेड अलॉंगसाइड KWH स्क्वेअर मीटर, KWH स्क्वेअर मीटरमध्ये आहे का, म्हणजे कशात आहे एक्झॅक्टली हे सुद्धा आपल्याला आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे इफ इट इज टेक्स्टाईल. नेक्स्ट वन फॉर पेपर प्लांट, पेपर टाईप कुठला आहे, रॉ मटेरियल त्याचं काय आहे, रिसायकलिंग आहे का ते, GSM क्वालिटी इज सेम इम्पॉर्टंट फॅक्टर टू बी रिपोर्टेड अलॉंग विथ KWH पर MT/KCL पर KG. तर प्रत्येक प्लांटला आपल्याला काय काय आयडेंटिफाय करायचं आहे हे तुम्हाला तिथं एक्सप्लेन करायचं आहे. मग पेपर प्लांटमध्ये पेपरचं टाईप कुठला आहे, त्याचं रॉ मटेरियल कुठला आहे, ते रिसायकल होऊ शकतं का, त्याचं GSM क्वालिटी कशी आहे, इम्पॉर्टंट फॅक्टर तो महत्त्वाचा, तो एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. नेक्स्ट वन आहे तो म्हणजे फॉर अ पॉवर प्लांट. आता आपला जो काही हीट पॉवर प्लांट आहे तो फॉर अ पॉवर प्लांट कोजनरेशन प्लांट. आता ह्याच्यामध्ये आपण काय आयडेंटिफाय करणार आहे, तर प्लांट पर्सेंटेज लोडिंग, कंडेन्सर, vacuum, inlet, cooling water temperature will be important factor to be mentioned alongside heat rate KCL पर KWH. ह्याच्याच बरोबर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे प्लांट पर्सेंटेज लोडिंग सांगणं गरजेचं आहे, कंडेन्सर किती आहे ते सांगणं गरजेचं आहे, व्हॅक्यूम, इनलेट, कूलिंग वॉटर टेम्परेचर हे बघणं गरजेचं आहे. नेक्स्ट वन आहे फर्टिलायझर प्लांट. आता फर्टिलायझर प्लांट capacity utilization which is in a percentage and on stream of factor are two input worth comparing while monitoring specific energy consumption. नेक्स्ट वन आहे आपला फाउंड्री. आता फाउंड्री युनिटमध्ये काय बघायचं आहे, मेल्ट आउटपुट, फर्नेस टाईप, कॉम्पोजिशन. मेल्ट आउटपुट काय आहे, फर्नेस टाईप कुठला आहे, कॉम्पोजिशन, मिल्ड स्टील आहे, हाय कार्बन स्टील आहे, कास्ट आयर्न आहे, रॉ मटेरियल मिक्स नंबर कुठला आहे हे त्याच्यामध्ये आपल्याला बघणं गरजेचं आहे. और पॉवर ट्रिप्स कुड बी सेम युजफुल ऑपरेटिंग पॅरामीटर्स टू बी रिपोर्टेड व्हाईल मेन्शनिंग स्पेसिफिक एनर्जी कन्झम्पशन डाटा. तर नेक्स्ट वन आहे एअर कंडिशनिंग प्लांट. आता याच्यामध्ये काय बघायचं, एअर कंडिशन करतोय म्हणजे ऑब्व्हियसली चिल्ड वॉटर, टेम्परेचर लेवल अँड रेफ्रिजरेशन लोड TR आर क्रुशियल फॉर कंपेअरिंग किलोवॅट पर TR.
चिल्ड वॉटर टेम्परेचर काय आहे हे त्याच्यात आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. रेफ्रिजरेशनसाठीचा लोड जो काय आहे तो क्रिसियल कम्पेअरिंग किलोवॅट पर TR हे बघणं गरजेचं आहे. आता नेक्स्ट वन आहे ते म्हणजे बॉयलर प्लांट. आता बॉयलर प्लांटमध्ये फ्युएल क्वालिटी टाईप, कुठला फ्युएल आहे त्याचा टाईप कुठला आहे, स्टीम प्रेशर टेम्परेचर किती आहे, फ्लो आर युजफुल कंपॅरिटर अलॉंग साईड थर्मल एफिशियन्सी अँड मोर इम्पॉर्टंटली whether thermal comparators alongside thermal efficiency and more importantly where thermal efficiency is on gross calorific value basis or net calorific value basis or whether the computation is by direct method or indirect heat loss method may mean a lot in branch making exercise for meaningful comparison. म्हणजे जे काही कंपॅरिझन करायचं आहे ते कुठल्या व्हॅल्यूमध्ये करायचं आहे हे इथं आपल्याला सांगितलेलं आहे. नेक्स्ट वन आहे कूलिंग टॉवर इफेक्टिव्हनेस, ॲम्बियंट एअर वेट / ड्राय बल्ब टेम्परेचर. ॲम्बियंट एअर वेट काय आहे, ड्राय बल्ब टेम्परेचर काय आहे, रिलेटिव्ह ह्युमिडिटी एअर अँड circulating water flow are required to be reported to make meaningful sense. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा रिपोर्ट आपल्याला देणं गरजेचं आहे. ॲम्बियंट टेम्परेचर, ड्राय बल्ब टेम्परेचर, रिलेटिव्ह ह्युमिडिटी असेल, एअर सर्क्युलेटिंग वॉटर फ्लो असेल, ह्या सगळ्याचा रिपोर्ट आपल्याला प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. नेक्स्ट वन आहे कॉम्प्रेस्ड एअर जनरेटेड प्लांट. आता कॉम्प्रेस्ड एअर जनरेटेड प्लांटमध्ये आपण काय बघणार आहे, इज टू बी कॉम्प्रेस्ड ॲट सिमिलर इनलेट एअर टेम्परेचर. प्रॉपर सिमिलर इनलेट एअर टेम्परेचरमध्ये कॉम्प्रेस केला जातो आहे का, अँड प्रेशर ऑफ जनरेशन, त्याचं प्रेशर किती आहे. डिझेल पॉवर प्लांट परफॉर्मन्स. आता डिझेल पॉवर प्लांट असेल तर त्याचा परफॉर्मन्स कसा असेल, इज टू बी कम्पेअर्ड ॲट अ सिमिलर लोडिंग पर्सेंटेज स्टडी रन कंडिशन एक्सेट्रा. ठीक आहे, ह्या गोष्टी म्हणजे ह्या सगळ्या प्लांटशी रिलेटेड कुठल्या कुठल्या थिंग्स आपल्याला आयडेंटिफाय करायच्या आहेत आणि कुठल्या कुठल्या थिंग्स आपण ॲक्च्युअली तिथे इंडिकेट करणार आहोत. ह्या सगळ्या गोष्टी ह्या ब्रांच मेकिंग पॅरामीटर्समध्ये आपल्याला लिहायच्या आहेत किंवा मेन्शन करायच्या आहेत. सो here is actually branch making and branch making parameter is done. Next part is taken in a next session. Okay, thanks to all of you. Thank you.